आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बोला प्रिन्स साहेब. हा मनोज, कसा आहेस? आपण एकदम ठीक आहे, पण तुम्ही आपल्यावर नाराज आहात काय? का रे, असं का बोलतोस? आता मागच्या कित्येक दिवसात तुम्ही आपल्याला एक पण सुपारी वाजवायला दिली नाही. आता रागाच्या भरात तुमच्या सुपाऱ्या तुम्हीच वाजवायला लागलात, तर आम्ही गरिबांनी कोणाकडे बघायचं? 101 शार्प शूटर आहेत आपल्याकडे. चांगलंय, मग आता लवकरच एक काम कर, तयारीला लाग. मी तुला एक फोटो आणि डिटेल्स पाठवतोय. उद्याच्या उद्या काम तमाम झालं पाहिजे. काम झालंच म्हणून समजा. आपल्या एका शार्प शूटरला पाठवतो आणि काम तमाम करून घेतो. व्हेरी गुड. Sir, all set. Sir, can I take a shot? नाही, मागून वार करण्यात मजा नाही. तिच्या समोर जा, डोळ्यात बघ आणि तिला सांग की तुझा खेळ आता संपला. आणि मग वरचा आलं का ध्यानात? मैडम, आज आपका आखिरी दिन है. बाय बाय. हेलो 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 हेलो. अरे गाडीत तर कोणीच नाहीये. ही देवी आहे की दानव? सज्जनांसाठी देवी आणि दुर्जनांसाठी कार. सहज नाही लागणार या आदिशक्तीचा ठाव. मैडम, आज आपका आखिरी दिन है. बाय बाय. का माझ्यावर असा अचानक हल्ला का झाला असेल? मारेकऱ्यानं नक्की कोणाच्या सांगण्यावरून हल्ला केला असेल? मला मारण्याचा प्रयत्न करूनही मी जर वाचले असेल तर आई आदिशक्तीचीच कृपा म्हणायची. हॅलो मॅम. बसा. थँक्यू. तब्येत कशी आहे तुमची? अगदी व्यवस्थित. बरं, मुद्द्यावर येतो डायरेक्ट. मंदिराजवळ तुमच्यावर मर्डर अटेम्प्ट झालाय अशी बातमी आमच्याकडे आहे. खरं आहे का ते? हो, खरंय. मग त्या मारेकऱ्याला याआधी कधी पाहिले, काय आठवते का? नाही. मग कोणावर संशय वगैरे? नाही. तुमच्या बाबतीत घडलेल्या घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी ताबडतोब पोहोचलो. पण तिथे पोहोचल्यावर जे आम्हाला कळलं, जे आमच्या कानावर आलं
ते फारच हादरवणारं होतं. असं एवढं काय कळलंय तुम्हाला? हेच की ज्या गाडीने हल्लेखोराला उडवलं त्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवरती कोणीच बसलेलं नव्हतं. असं कसं शक्य आहे? तोच प्रश्न आम्हालाही पडलाय. हे कसं काय शक्य आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हल्लेखोराला उडवल्यानंतर तिथे एक मुलगी प्रकट झाली गाडीच्या टपावर. हे जरा अति होते असं नाही वाटत आहे का तुम्हाला? अहो माझं ऐकून घ्या. काय ऐकून घ्या? आता तुम्ही म्हणाल की तुमचीच मुलगी होती. काय बोलताय तुम्ही? असं मी नाही, तिथे असणारी लोक म्हणत होती. बास, तुम्ही काहीही बोलायला आणि मी ऐकून घ्यायला, तुमच्यावर विश्वास ठेवायला मी आधीची मैत्री राहिलेली नाहीये. तुम्ही आता जाऊ शकता प्लीज. आपलं बोलून झालेलं आहे. मॅडम, असंच बोलून आम्ही समोरच्यांना बाजूला करत होतो, पण त्यांनी जेव्हा आम्हाला पुरावा दाखवला तेव्हा मग आमचा नाईलाज होता. एक मिनिट, हे बघा. मॅडम, तुमची हरकत नसेल तर तुमच्या मुलीला भेटू शकतो का मी? म्हणजे काही प्रश्न विचारायचे. नाही, आज नको. का? आज मी आणि माझी फॅमिली आम्ही अजूनही या धक्क्यातून सावरलेलो नाही आहोत. थोडं स्थिर स्थावर झाल्याशिवाय नकोच या विषयावर बोलायला. बरं ठीक आहे, तुमची मनस्थिती मी समजू शकतो. आपण हा विषय आपण नंतर कंटिन्यू करू. काही मदत लागली तर आम्हाला नक्की फोन करा. तुमच्या सेवेसाठी मी तत्पर आहोतच. येतो. आदिती, काय आई? खरं खरं सांग, नक्की कोण आहेस तू? अगं असं काय विचारतेस? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. अगं मी तर तुझी मुलगी आहे ना, आदिती, तुझी आदिती. इन्स्पेक्टर साहेब, इथे येण्याआधी मी तुला हा प्रश्न कधीच विचारला नव्हता आणि कदाचित यापुढेही विचारला नसता, पण त्यांनी जे मला फुटेज दाखवलं त्यावरनं माझी खात्री पटली. ते जे काही होतं ते करणारी सामान्य मुलगी नव्हती. तू माझ्या आदितीसारखी दिसत असलीस तरी तू माझी आदिती नाहीयेस. खरं खरं सांग, नक्की कोण आहेस तू? आता तुला कसं सांगू, खरंच मी तुझी मुलगी आहे. आई प्लीज, तू माझ्यावर विश्वास ठेव ना. आई काय करतेस तू? कुठे नेतेस तू? ते तरी सांग ना. आई, आदिशक्तीची शपथ घेऊन चाल. तू माझी मुलगी आहेस. काय झालं? काही बोलत का नाही आहेस तू? माझी मुलगी आहेस ना, मग शपथ घे. आई अगं मी खरंच तुझी मुलगी आहे. ते सिद्ध करण्यासाठी शपथ वगैरे घेण्याची काहीच गरज नाही. मी तुझ्या बोलण्यावर नेहमी विश्वास ठेवत असते. मग कधीतरी तू पण माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव ना. ठेवते विश्वास, पण शपथ घेतल्यावर. पण एवढा काय तुझा हट्ट आहे? आज तिथे जो काही प्रकार घडलाय ती फक्त घटना नव्हती, चमत्कार होता. आणि असा चमत्कार कुठलीही सामान्य मुलगी नाही करू शकणार. खरं खरं सांग, तू माझी मुलगी आहेस का नाही? कोण आहेस तू नक्की? शपथ घे. शक्य नाही. का शक्य नाही? कारण कधीच कोणाला स्वतःची शपथ घेता येत नाही. म्हणजे तू ज्या आदिशक्तीची रोज मनापासून पूजा करतेस
ज्या आदिशक्तीला स्वतःची आई मानतेस आणि ज्या आदिशक्ती समोर मी शपथ घ्यावी असा हट्ट करतेस, ती आदिशक्ती मी आहे. आता मी इथे का आले आहे असाही तुला प्रश्न पडला असेल. मी तुझं रक्षण करायला इथे आले आहे. तू ज्यांना आपलं मानलंस त्यांनीच तुला दगा दिला. तुझ्या आयुष्याचा पाला पाचोळा केला. यातून तुला सावरायला आणि त्या दुर्जनांना आवरायला इथे आलेले आहे मी. त्यांना आता माफी नाहीये. तुझ्यावर केलेला प्रत्येक अन्याय, मग ते तुला वेडी ठरवून मारहाण करणं असो किंवा तुझी संपत्ती हडप करणं असो, प्रत्येक गोष्टीचा बदला घेणार तुझी ही आदिमाय आदिशक्ती. काय काय झालं? जेव्हा सत्य जाणून घ्यायचं होतं तेव्हा माझ्या मागे लागलेलीस. आता सत्य कळलंय तेवढी गप्प का झालीस? तू आदिशक्ती आहेस. माझी आदिती कुठे? तुझी लेक माझ्याकडे आहे असं समज की ती माझ्यातच आहे. म्हणजे असं काय झालंय माझ्या आदितीला की ती तुझ्याकडे आली नाही, तिला पाठवलं गेलं. तुला आदितीच्या बाबतीत काय घडलं ते समजून घ्यायचं असेल तर त्या रात्री काय घडलं तेही तुला जाणून घ्यावं लागेल. आपण बाहेर जाताना दरवाजा बंद केला होता आणि आत्ता आलो तेव्हा दरवाजा उघडा होता. म्हणजे ते राहिलं असेल कदाचित चुकून. बस आलं ध्यानात. बॉस, ॲज अ कार्यकर्ता म्हणून एक गोष्ट माझ्या अजून लक्षात आली नाही. कोणती? तुम्ही त्या मैत्रीला वेड करण्याच्या मागे का लागलाय? काटा काढायचा असेल तर एकदम काढून टाकायचा ना, म्हणजे तुम्ही पण मोकळे. आणि तिचं एकदा का 12 झालं की सदगतीच्या प्रवासाला ती पण मोकळी. हाच तर फरक आहे ना तुझ्या आणि माझ्या विचार करण्यात. म्हणून तर आपण वाघ आहे आणि तुम्ही वाघ असाल तर फार फार मी तरच असेल. आवडलं. आपल्या भावकीत राहायचं असेल ना तर समोरच्याने आपल्या बरोबर लायकीत राहायचं. त्या लायकीत राहूनच मी आधीचा प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारतोय. तुम्ही मैत्रीवर एवढी दया का दाखवताय? याला दया दाखवणं नाही, परफेक्ट प्लॅनिंगचा भाग आहे. समजा आपण मैत्रीचा काटा कायमचा काढला, काय फायदा होणार आपल्याला? ती गेल्यानंतर तिची सगळी प्रॉपर्टी अनाथ आश्रमात जाणार आणि आदिती 18 वर्षाची झाली की ती प्रॉपर्टी आदितीला मिळणार. आपल्याला काहीच उपयोग नाही. समजा मैत्रीचा मर्डर केला तर केस होणार, गुन्हा सिद्ध झाला तर शिक्षा होणार. म्हणजे त्याचाही आपल्याला फायदा नाही. आपल्याला फायदा आहे तो मैत्रीला वेड करण्यात. कारण एकदा का माणसाला वेड केलं ना की सगळ्यांसाठी ती फक्त एक जिवंत डेड बॉडी असते. आणि त्या वेड्या माणसापासून कोणाला काहीच त्रास नसतो. त्यामुळे आपण त्याला वेड केलंय अशी कोणी केसही करू शकत नाही. आपल्या मैत्रीला वेडा करायचं आणि एका रूम मध्ये कायमची कोंडून ठेवायचं आणि मग तिच्या या सगळ्या प्रॉपर्टीवर हक्क सांगून आपलं साम्राज्य अजून वाढवायचं. कशी वाटली आपली आयडिया? सॉलिड बॉस, तुमचे हे विचार ऐकून मी भारावून गेलोय. आणि या भारावलेपणातच एक गोष्ट बोलायची होती. मला ना बॉस तुमच्यासारखं करा ना. म्हणजे ते काय बोलतात ना, ब्लड काय ते, हा, शांत डोक्याने काम करणारा क्रिमिनल. परफेक्ट क्रिमिनल बनण्यासाठी नीचपणा रक्तात लागतो, जो आपल्या आहे. आलं का देना? बॉस, तुम्ही डेंजर आहात, डॅशिंग आहात,
आणि ऍज अ कार्यकर्ता पुढे जाऊन असं मला बोलावंसं वाटतं की तू अजून काही बोलायच्यात आपण काय आहे आणि आपण काय करू शकतो हे तुला सांगण्यासाठी एक उदाहरणच देतो. यश आहे ना, यशोवर्धन त्याच्या आईचा, म्हणजे आपल्या बापाच्या पहिल्या बायकोचा काटा आपण स्वतः काढलाय. बॉस, म्हणजे तुम्ही तुमच्या सावत्र आईला मांडून टाकलं, विषय संपवला ना. आजपर्यंत आपण ही गोष्ट कोणाला सांगितलेली नाही, आज पहिल्यांदा तुला सांगितली. आणि तुझ्याकडून जर ही दुसऱ्या कोणाला कळली तर माझा पण विषय खलास. शहाणग माझं तरच ते, पण तू आपल्यावर ही वेळ येऊच देणार नाहीस याची खात्री आहे आपल्याला. गुड. दरवाजा बंद कर. बॉस, हे तर आपले आदित्य, हे काय केलं तुम्ही? जे घडायचंय ते घडून गेलंय, आता पुढे काय करायचंय याचा विचार करायचा. हे एक काम कर, आतमध्ये कॅश असलेली बॅग आहे, ती सगळी कॅश काढ आणि बॅग घेऊन ये पटकन. हॅलो मुकादम, हा आदिशक्तीच्या मंदिराचं काम कुठपर्यंत आलंय? अच्छा, आज पिलर उभे राहणार आहेत. बर, चांगलं आहे, चांगलं आहे. बॉस, आता काय करायचं? बॉडी बॅग मध्ये भर आणि चल आपल्या बरोबर. कुठे? आदिशक्तीच्या साक्षीनं आदितीच्या बॉडीची विल्हेवाट लावायची. चल पटकन. नाही नाही, हे शक्य नाही. माझ्या आदितीच्या बाबतीत असं काहीतरी घडणं शक्य नाही. आदिती! माझी आदिती! तू खोटं बोलतेस. आदिती माझी लेक आहे, मला माहितीये ती आहे. ती वर खेळतीये. तुला विश्वास बसत नाही? चल दाखवते. चल. आदिती! 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 आदिती कुठे आहेस बेटा? तुझी आई तुला साथ घालतीये, तू ओ का देत नाहीयेस? याआधी जेव्हा जेव्हा तुझी आई तुला हाक मारायची तेव्हा तू ओ द्यायचीस, मग तू आता का काही? आदिती कुठे आहेस बेटा?
अदिती, अदिती, माझं बाळ इतकं दूर निघून गेलंय का की त्याला त्याच्या आईची हाकही नाही ऐकू येते. इतकी दूर निघून गेलेस का तू बाळा? खेळणी, माझ्या आदितीची खेळणी. माझ्या आदितीची खेळणी इथेच आहे. प्रत्येक खेळण्यासोबतची आठवण येते इथेच आहे, पण खेळणारी इथे नाहीये. तू खरंच दूर गेलीये. खरंच ती दूर निघून गेलीये का की तिच्या आईचा आवाज पोहोचण्याच्या पलीकडे?